श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आपल्या सगळ्यांना स्वामी प्रकट दिना इतक्याच स्वामी पुण्यतिथीची सुद्धा ओढ असते. दत्त जयंती, स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि स्वामी समर्थ पुण्यतिथी या तिन्ही दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात. दत्त सेवेकरी असू दे किंवा स्वामी सेवेकरी असू दे, एकूण एकच कोणत्याही देवाची सेवा करा, ती पोचते शेवटी स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच, हे मात्र खरे आहे. आता बरेच काही भक्त नवीन असतील किंवा आधीचे असतील, नवीन जुनं असं काही नाही, पण बरेच भक्त असे विचारतात की ताई, स्वामी प्रकट दिन ठीक आहे, पण स्वामी पुण्यतिथी साजरी करणं असं म्हणणं चुकीचं आहे. तर अजिबात नाही. जेव्हा असे कुणी महान व्यक्ती असतील, देव असतील, हे व्यक्ती जेव्हा पुण्यतिथी असते, तेव्हा ते सोहळा म्हणूनच साजरे केले जाते. ना की रडून, दुखवटा म्हणून साजरं केलं जातं. कारण त्यांचं येणं आणि त्यांचं जाणं या दोन्ही गोष्टी एका सोहळ्याप्रमाणे साजऱ्या केल्या जातात. आणि त्यातल्या त्यात महाराजांनी तर सांगितलेलंच आहे, हम गया नहीं हम जिंदा है. म्हणजेच महाराज कुठेही गेलेले नाहीत, तर ते अजूनही आपल्यात आहेत. आणि याचा प्रत्यय ना अगदी वेळोवेळी आपल्याला येतो. मी कालचंच तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. मी ते टायटल वगैरे टाकलंच नाहीये मुद्दाम. कारण मला ना असं स्वामी अनुभवाचा शो अप करायला जास्त नाही आवडत. कालचीच गोष्ट सांगते. ओवी जिथं काल दवाखान्यात होती, ॲडमिट होती. त्याच ठिकाणी जो मी शॉर्ट व्हिडिओ काल टाकलाय सुनेत्राज लाईफस्टाईलला, त्याच ठिकाणी एक जी ताई होती, महिला होती. फार वय नव्हतं. 30-35 वर्षाचीच महिला होती. ती दवाखान्यामध्ये गाडीवरून पडल्यामुळे म्हणजे टू व्हीलरवरून मागच्या मागे पडल्यामुळे तिला मेंदूला मार लागला होता आणि त्यामुळे तिच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. ती शुद्धीवर आहे, सगळं आहे. पण दर 10 मिनिटाला तिच्या मेंदूमधून इतक्या भयंकर कळा येत होत्या, की ती किंचाळत होती. अर्थातच जनरल वॉर्ड असल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच कालच्या दिवसभर म्हणजे 5 ते 6 तास हे बघून, ऐकून आणि जास्त करून ऐकण्याचा त्रास. बाकीची लोक ना ऐकण्याचा त्रास, "काय बाई ओरडतीये, काय बाई त्रास" अशी म्हणत होती. पण आपण स्वामी भक्त आहोत. आपण मनानं आधी हळवे. आपण दुसऱ्याचा विचार जास्त म्हणजे मी तर स्वतः तशी आहे, की मी समोरच्याचा विचार जास्त करते. मी त्या महिलेला जवळ-जवळ ना सकाळी 10 नाही 11-11:30 पासून 4 वाजेपर्यंत किंचाळतानाच बघत होते. तिला अचानक अशी जाग यायची आणि ती खूप जोरात ओरडायची. तुम्ही लक्षात घ्या, आपलं साधं डोकं जरी दुखलं तरी आपण किती जोरात आतून आपल्याला त्रास होतो. सांगायचा उद्देश थोडक्यात सांगते आणि मग 4 वाजता मला काय वाटलं माहीत नाही. आधी तर मी आपल्या ओवीसाठीच "महाराज ओवीला, ओवीला, ओवीला" अशी करत होते. पण नंतर मी 4 वाजता म्हटलं, "महाराज प्लीज त्या ताईचा म्हणजे कृपया त्या ताईचा त्रास कमी होऊ दे. तिला थोडा आराम मिळू दे." आणि आश्चर्य म्हणजे दर 10 मिनिटाला ओरडणाऱ्या ती जी ताई होती, ती जी महिला होती, ती 4 ते 6 एकदाही ओरडली नव्हती. तर तिला शांत झोप लागली होती. मनातून केलेली समोरच्यासाठीची प्रार्थना अशी फळास येते आणि याला खऱ्या अर्थानं मी स्वामी अनुभव म्हणते. मी कधीच स्वामींचं फूल पडलं, हार पडला ह्याला मी खरं सांगते, शपथ सांगते महाराजांची, मी ह्याला स्वामी अनुभव म्हणत नाही. तर मी आत्ता जो तुम्हाला सांगितला, आत्ताही अंगावर काटा येतोय. आता आजची तिची स्थिती मला माहीत नाही, कारण आम्हाला उद्या दवाखान्यात जायचं आहे. पण तिला जो आराम मिळाला ना, ते बघून मी महाराजांची कृतज्ञता व्यक्त केली, की "महाराज तुम्ही खरंच आहात, की ती ताई शांत झोपली होती." आणि मी आजही महाराजांजवळ प्रार्थना करते, की जे कोणी असं त्रासात आहे, त्या सगळ्यांना आराम पडू दे. कारण यातना कुणाच्याच वाट्याला येऊ नये. तर चला मुख्य विषयाकडे जाऊया. 2 एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी आणि या दिवशी पर्यंतच्या करण्याच्या सेवा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता कशा करायच्या आहेत, काय करायच्या आहेत, त्या तुम्हाला मी आधी सांगते. तारखेत बहुतेक काहीतरी माझ्या आत्ता सांगण्यात काही जर गोंधळ झाला असेल, तर मला माफ करा, कारण मी त्या वेगळ्या विषयात गेले होते. तर स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सारामृत संपूर्ण जर तुम्हाला दररोज पठण करायला मिळाले, तर तुम्ही ते अवश्य करा. गुरुचरित्र सप्ताह काळ ज्याला आपण म्हणतो, त्या काळामध्ये
गुरुचरित्र नाही जमले तरीही आपण दररोज सारामृत वाचू शकतो. अजून एकदा सांगते, तारखेमध्ये टायटल किंवा ह्याच्यात जर काही लिहायला गोंधळ झाला असेल तर माफी असावी. कारण थोडीशी दवाखान्याच्या ह्याच्यातनं मी बाहेर नाही आलेले अजून. तर आपल्याला स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत 8 दिवस किंवा 15 दिवसाचे स्वामी समर्थ सारामृताचे संपूर्ण पारायण करायचे आहे. म्हणजे रोज 1 ते 21 अध्याय अशा पद्धतीने आपल्याला पठण करायचे आहेत. आता स्वामी समर्थ सारामृत वाचताना कोणत्या नियम आणि अटींचे पालन करावे हे पण तुम्हाला थोडक्यात सांगते. स्वामी समर्थ सारामृताचे पारायण जर तुम्ही बाळ व्हावे म्हणून करणार असाल तर ब्रह्मचर्याची गरज नाही. पण जर तुम्ही कर्जमुक्ती, पैसा, मुलांचे लग्न व्हावे यासाठी करत असाल तर कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचेच आहे. दुसरा आणि साधा सोपा नियम म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आणि तिसरा आणि साधा सोधा नियम म्हणजे परान्न वर्ज्य करायचे आहे. जर तुम्ही मेसमधले खात असाल तर ते तुमच्यासाठी परान्न नाहीये. कारण आपण पैसे देऊन खातो आणि आपली काहीतरी मजबुरी म्हणून खातो. आपण आराम करायचा आहे, मज्जा करायची म्हणून हॉटेलमध्ये जाण्याला परान्न म्हणतात. तरीही जेव्हा तुम्ही मेसमधलं जेवता तेव्हा फक्त आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा. ताटाला नैवेद्य पाणी फिरवून दाखवायचा आणि महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं नाव घेऊन आपल्याला हे सारामृताचं पारायण करायचं आहे. पारायण करताना सकाळची किंवा संध्याकाळची अशी एकच वेळ ठेवावी. पिरियड सुतक आला तर मध्ये गॅप ठेवावा आणि पुढं पुन्हा ते कंटिन्यू करावं. घरातील इतर कुणाला पिरियड असेल, मुलींना वगैरे, तर देवपूजेला बसल्या-बसल्या पारायण करून घ्यावे आणि म्हणजे त्या आपण मुलगी असेल तिला स्पर्श करण्याच्या आधी ते करून घ्यावे. फारशा अटी नाहीत. सारामृताला तुम्ही गादीवर झोपू शकता, तुम्ही बेडवर झोपू शकता, कुठेही झोपू शकता. त्याला कुठलीच अट नाहीये. फक्त लक्षात घ्या, ज्यांना बाळ हवं आहे त्यांनी सोडून सगळ्यांनी ब्रह्मचर्य मात्र पाळायचं आहे. मग तुम्ही 8 दिवसाचं पारायण करा किंवा 15 दिवसाचं पारायण करा. ब्रह्मचर्य, मांसाहार आणि परान्न या 3 महत्त्वाच्या गोष्टी पाळायच्या आहेत. पूजेला बसल्यानंतर रोज महाराजांचा अभिषेक करायचा आहे. पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला फूल व्हायचे आहे, वस्त्र घालायचे आहेत. त्याचप्रमाणे रुद्राक्षाच्या माळेवर श्री स्वामी समर्थ या नामजपाचा जप करायचा आहे. 1 माळ करा, 3 माळी करा, 11 माळी करा. तुमच्या इच्छेवर आहे पूर्णपणे. तारक मंत्र दररोज 1 वेळा, 3 वेळा अशा पद्धतीने म्हणायचं आहे. सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करायची आहे. एवढे साधे सोपे नियम अटी पाळून आपल्या सगळ्यांना स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करायचे आहे. तुमच्या अनेक आतापर्यंतच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही स्वामी समर्थ सारामृतात आहे. हे नक्कीच तुम्हाला सांगेन. पुण्यतिथीच्या आधी ज्यांना कुणाला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे, अशा पद्धतीची अष्टधातूची इथं जी दाखवली आहे ना मी, ती अष्टधातूची मूर्ती महाराजांची जी पूजेत आहे, अशा पद्धतीची मूर्ती पाहिजे असेल, अभिमंत्रित करून, प्राणप्रतिष्ठा करून, सिद्ध करून तर 77 57 94 94 41 या नंबरवर मेसेज करावा आणि कोणतीही देवी-देवतांची मूर्ती, गणपती, विष्णू, लक्ष्मी, विठ्ठल रखुमाई कुठलीही पाहिजे असेल, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबालक्ष्मी, तर नक्की संपर्क साधा. जो नंबर मी आता सांगितलेला आहे. WhatsApp मेसेज करा. लक्ष्मी कुंचन ज्यांना हव्या आहेत, त्यांनी पण WhatsApp मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.